अरे नमस्कार मंडळी, अहो आहात कुठे तुम्ही? किती दिवसांनी भेटताय मला. माफी मागतो. मला माहिती आहे की भरपूर दिवस आपल्या प्रवासाची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचले नाही. मी तुम्हाला काही प्रवास दाखवू शकलो नाही. माफ करा. कसं आहे, थोडी आपली एक नवीन विचारसरणी सुरू होती. ती नेमकी काय होती, त्यातून काय निष्कर्ष लागला, तुम्हाला सर्व काही सांगेन. पण सर्वांना लेट म्हणून आपल्या होळी पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सर्वांनी रंगपंचमी खेळली की नाही? आता आमच्या गावचा आहे शिमगा आणि त्यासाठी सगळी तयारी चालू आहे. बाकी ते सोडा, सर्वांनी होळी रंगपंचमी एन्जॉय केली की नाही? आता चला आमच्या गावी थेट शिमग्याला. दिनांक 9 मार्च 2026 रोजी आमच्या घरोघरी येणार प्रत्यक्ष देव. काही ठिकाणी पालखी येते तर काही ठिकाणी निशाण. आमच्याकडे निशाण येतात सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. आज दिनांक 4 मार्च 2024. काल होती धुलीवंदन, सोमवारी होळी पौर्णिमा आणि बरोबर होळीपासून 5व्या दिवशी येतं निशाण. परंतु वैयक्तिक कारणामुळे पुढे घालण्यात आला आहे, म्हणजे 9 तारखेला सोमवारी होईल. आज आमचा प्रवास होणार 4 तारखेला 12133 मंगळूर एक्सप्रेस. सामान पण पूर्णपणे तयार. माझीवाली ही ट्रॉली बॅग, आईची ही बॅग आणि आज आम्ही एकटे नसून आई, मी आणि सोबत आमचे पवार बंधू हे देखील येणार आहेत. मंगळूर ट्रेनचा प्रवास रात्री होणार 10:30 वाजता. 10:30ची ट्रेन आहे ठाणेवरून. त्या अगोदर म्हटलं मस्तपैकी पोटभर जेवण घेऊन. जेवणासाठी आहे भाकरी, अंड्याची बुर्जी, तिखट डाळ आणि भात. या मंडळी पटकन सर्वांनी जेवायला या. नमस्कार मंडळी. मागच्या वर्षी 2025च्या डिसेंबर महिन्यात देव दिवाळी गावात जाऊचो योग इलो. मागील 1 महिना वैयक्तिक कारणामुळे युट्यूब प्रवासापासून लांब राहिलो होतो. आता म्हटलं शिमगो येता हा घरोघरी देव येतलो, त्यासाठी घरातले देवाराक नमस्कार करून आई, मी आणि आमचे नातेवाईक पवार बंधू तिघे जण गावी निघालो. आजचा प्रवास आमचा 12133 मंगळूर एक्सप्रेसने कणकवली पर्यंत होणार. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून दररोज रात्री 9:50ला ट्रेन सुटते. ठाणे स्टेशन प्लॅट क्रमांक 7 नंबरवर दररोज ऑन टाइम रात्री 10:35ला हजर असते. दहा वाजून 36 मिनिटांनी आमचं रॉकेट म्हणजे मंगळूर एक्सप्रेस ठाण्याला पोहोचली. 2 महिन्यापूर्वी रिझर्वेशन बुकिंग केल्यामुळे निवांतपणे प्रवास करता येईल. आमचा कोच नॉन एसी स्लीपर S3, आसन क्रमांक 58, 59, 61 म्हणजे 2 मिडल बर्थ आणि 1 अप्पर बर्थ. कोकण रेल्वेतून रात्रीच्या ट्रेनने प्रवास करताय तर ही महत्वाची सूचना सर्वांनी नक्की ऐका. गेल्या 2 महिन्यात दादर सावंतवाडी मार्गावरील तुतारी एक्सप्रेस मध्ये चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात झाले, मुख्यतः रिझर्वेशन कोच मध्ये. कारण अनोळखी व्यक्तींद्वारे दागदागिने, मौल्यवान वस्तू चोरी होत आहेत. त्यामुळे प्रवाशांनी काळजी तर घेतली पाहिजेच, पण त्यासोबत झोपताना सर्व लाईटी बंद करून मेन पॅसेज मधील ब्लू डिम लाईट चालू ठेवावी, जेणेकरून रंगीत चोरांना पकडून चोरीच्या प्रमाणाला आळा बसेल. गुड मॉर्निंग. वाजले मध्यरात्रीचे 1:09. लोकेशन सापेवामणे. बाकी भरपूर दिवसांनी आपला प्रवास होतोय. नाही म्हटलं तरी 1 महिना झाला. लास्ट टाइम प्रवास झाला होता कोल्हापूर ते नागपूर एक्सप्रेस आणि आता डायरेक्ट थेट शिमग्यासाठी गावी मंगळूर एक्सप्रेस. मंगळूर एक्सप्रेस वीरपर्यंत फ्लॅट 115 km/h या स्पीडने रनिंग करते. पुढे सिंगल सेक्शन, त्यामुळे ॲव्हरेज स्पीडवर समाधान मानावे लागते. RPF आणि होमगार्ड यांच्या सूचनेचे पालन करत रात्री जास्त रेलफेडिंग न करता गपगुमान ताणून दिले. पहाटे 4:15 रत्नागिरीला आपली ट्रेन पोहोचली. 5 मिनिटाचा हॉल्ट ब्रेक घेत कणकवली दिशेने आपली ट्रेन रवाना झाली. धुक्यांचे प्रमाण इतके मोठे, चक्क ट्रेन देखील समोरून अदृश्य होताना दिसत होती. धुक्यातून वाट काढत सकाळी 6:10 कणकवली फ्लॅट क्रमांक 1 नंबरला आपली ट्रेन पोहोचली. आम्हाला गावी जाण्यासाठी 6:15ची अजगणी मालवण गाडी चुकलीच म्हणा.
कारण कणकवलीमध्ये इतक्या धुक्या पडलेला असा वाटला महाबळेश्वर एकदम पोचलो. कणकवली बस स्टँडला येत 6:45 शिमगा जादा म्हणून बोरिवली वेंगुर्ला आम्हाला बस मिळाली, जी डायरेक्ट सोडेल कसाल. कारण आम्हाला कणकवलीवरून 8 शिवाय कोणती बस नाही. त्यापेक्षा आपलं कसाल गाठलं एकदम उपयुक्त. बोरिवली वेंगुर्ला या बसमध्ये डिजिटल प्रणाली असल्याने ऑनलाईन QR द्वारे तिकीट निघाली. कसालवरून नेहमीची दररोज सकाळी 7:30 सुटणारी मालवण गाडी मिळते. जाणारा मार्ग ओवळीये, हिवाळे, पोईप, विरण, मजदे. एकूण प्रवासी अंतर 15 ते 20 किलोमीटर. आम्हा पुरुषांसाठी 31 रुपये तर आईसाठी महिला विशेष म्हणून 16 रुपये तिकीट लागले. आमच्या मजदे गावात जाणाऱ्या बससाठी अजून खूप वेळ आहे. म्हणलं या थंडीत गरमागरम चाय बिस्कुट खाऊनच घेऊ. सांगू काय कोकणची माती, घरातल्या गोडव्याची माणसाची नाती, गावाकडं जीव माझा धाव, माझं कोकणचं गाव, माझं कोकणचं गाव. घरी येऊन साफसफाई आवरावरी सगळ्या सुरू होत्या. शांतपणे सुशेगात चुलीवर ठेवलेल्या मडक्यातून गरम पाण्याचे अवशेष आज भरपूर दिवसांनी अंगावर घेतले. या पाण्याची चव सुद्धा अगदी निराळी. वाडीतल्या लोकांची भेट घेऊन झाली. आता आतुरता ती म्हणजे दुपारच्या जेवणाची. मस्तपैकी पोटभर सुखाची घास घेत चटई टाकून खळ्यात झोपण्याचा हा अनुभव सर्वांनी नक्कीच अनुभवला असेल. होळी रे होळी, पुरणाची पोळी, साहेबांच्या खिशात बंदुकीची गोळी. तर मंडळी, अशा प्रकारे आमचा होळीचा पुन्हा शिमगोत्सव धुळवड खूप सुंदररित्या पार पडली. आम्ही गावी आलो, खेळे बघायला मिळाले, गोमूचा नाच झाला आणि त्याचसोबत पारंपरिक पद्धतीने निशाण दारोदारी लागत देवाची सेवा करण्याची संधी मिळाली. आणि मग आमची पारंपरिक धुळवड. गेल्या महिन्याभरापासून आपले व्हिडिओ कंटिन्यू येत नव्हते आणि बऱ्याच जणांचे DM आले. इव्हन मी पोस्ट पण टाकली होती की मला यूट्यूबचा प्रवास आता कुठे ना कुठे थांबवायचा आहे, कारण हीच ती वेळ पूर्णविराम देण्याची. आणि खरं सांगू, मला ऐकून बरं वाटलं की तुम्हाला माझा हा निर्णय आवडला नाही. प्रत्येकाचं वेगळं मत होतं की भूषण भाऊ, तुम्ही प्रवास नेमका का सोडला, कशासाठी, नेमकं कारण काय, कोणती आर्थिक अडचण आहे का, किंवा इतर काही तुम्हाला जॉब लागला. तर मी आधी सांगू इच्छितो की मला सरकारी पगाराची भली मोठी नोकरी अजिबात लागलेली नाही, किंवा बिग बॉस सारख्या रियालिटी शो मध्ये जाण्याची संधी अजिबात मिळाली नाही. प्रवास मला थांबवावा लागला तो एका कारणामुळे, आर्थिक बाजू. म्हणजे आर्थिक बाजू प्रवासाची
प्लस खर्चाची थोडी ढासळ चालली होती. कारण तुम्हाला माहिती आहे की आपण जे सगळे प्रवास करतो पब्लिक ट्रान्सपोर्टने, आणि या प्रवासाला स्पॉन्सर लागणारी एकच व्यक्ती ती म्हणजे भूषण प्रकाश गावडे. इतर कोणीही स्पॉन्सरशिप करत नाही. आता म्हणाल की तुम्ही एवढे प्रवास केले, सगळे पैसे घेऊन केले, तर बाबांनो असं काही नसून फक्त जे प्रायव्हेट ट्रान्सपोर्ट आहेत त्यांनी पण दिले तर दिले, नाहीतर नाही. पण माझं काम काय, जर छान सेवा असेल तुमच्यापर्यंत नक्की पोचेल. हरकत नाही, आत्तापर्यंत तुमच्याजवळ जे जे आपले माहितीपूर्ण व्हिडिओ पोचले आहेत किंवा त्याचा जो तुम्हाला पुरेपूर फायदा झाला आहे ते तर खूप छान गोष्ट आहे. पण आता मला संधी मिळते ती म्हणजे तुमच्यासोबत प्रत्यक्षात टुरिझम घडवण्याची. हो मंडळी, गेल्या महिन्याभरामध्ये वाटलं असेल की मी कोणता प्रवास केला नाही, घरी बसून होतो, तर यापैकी काही नसून मी टुरिझमच्या शोधामध्ये होतो की जर मी स्वतः एखादी टूर काढली आणि ती प्रत्यक्षात लोकांसोबत आपण केली, म्हणजे आपले जे आवडीने व्हिडिओ पाहतात त्यांना जर मी फिजिकली जर्नी घडवून दाखवली तर, किंवा तुमच्यासोबत मला प्रवास करण्याची संधी मिळाली, हे तर माझं मोठं भाग्य समजेल मी. मागच्या वर्षी 2025 साली नोव्हेंबरमध्ये मी एक ट्रिपला गेलो होतो, कुल्लू मनाली ट्रिप. अतिशय कमी बजेटमध्ये मस्तपैकी खाऊन पिऊन 3 स्टार हॉटेलमध्ये राहण्याची उत्तम सोय सुविधा ती आम्हाला मिळाली होती. आणि आता मला देखील त्यांच्यासोबत काम करण्याची उत्तम संधी मिळाली आहे की कशा प्रकारे आपण कमी बजेटमध्ये अशा महाराष्ट्रभर आपण ट्रिप करू शकतो. मी केली होती कुल्लू मनाली, चंदीगड, अमृतसर, एकूण 5 ते 6 ठिकाणी होते. अतिशय सुंदररित्या आमच्या परब साहेबांनी ट्रिप घडवली होती. आता मला देखील संधी मिळाली आहे की तुमचा पाहुणचार घेण्याची, आणि त्याकरिता दिनांक 3 जून 2026 रोजी एक आपली महाराष्ट्र बाईक ट्रिप होणार आहे. थेट वैष्णोदेवी, शिवखोडी, अमृतसर या 3 ठिकाणी जाण्यासाठी आपल्या प्रवासाचा कालावधी आहे एकूण 7 दिवसांचा. 4 दिवस जातील जाण्या येण्यामधून, आणि यापैकी आपले तब्बल 4 रात्र होणार त्या ठिकाणी. 3 रात्र होणार आहे कतरामध्ये, म्हणजे जिथे वैष्णोदेवी, शिवखोडी आपण ते भेट देणार, आणि 4थ्या रात्रीचा स्टे आहे डायरेक्ट अमृतसर ठिकाणी. एकदम युनिक अशी 3 स्टार हॉटेल असणार आहेत. जेवणा खाण्याची अतिशय अनलिमिटेड उत्तम सोयी सुविधा आमच्या परबांच्या लेट्स गो टूर अँड ट्रॅव्हल्स सोबत. त्यांच्या या जर्नीमध्ये मी सुद्धा असणार आहे. कारण मागे मी जो व्हिडिओ केला होता आणि माझे व्हिडिओ बघून जे पर्यटक गेले फिरायला मस्तपैकी, त्यांना तर 100% चांगला अनुभव आला आहे. तर मंडळी, आता संधी आलेली आहे. आतापर्यंत तुम्ही व्हर्च्युअली डिजिटली जर्नी केली, ही संधी गमावू नका. प्रत्यक्षात भूषण गावडेसोबत प्रवास करण्याची. आणि या ट्रिप दरम्यान मी स्वतः असे ना तुम्हाला प्रत्येकाला पर्सनल अटेन्शन द्यायला, आणि काळजी करू नका, अतिशय अल्प दरामध्ये कमी बजेटमध्ये आपला मस्तपैकी राहण्यापासून, खाण्यापासून, ट्रेनच्या तिकिटापासून, अगदी लोकल साईटसीइंग फिरण्यापासून मस्तपैकी दर्जेदार आपला प्रवास होईल. कोणती ठिकाणे? वैष्णोदेवी, शिवखोडी आणि डायरेक्ट अमृतसर. अमृतसरचं कोणतं? अटारी वाघा बॉर्डर परेड, जालियनवाला बाग, अमृतसरचं सुवर्ण मंदिर. आणि हा संपूर्ण 7 दिवसांचा आपला पॅकेज असणार आहे फक्त आणि फक्त 10,499 रुपयामध्ये, ज्यात रेल्वेचं तिकीट, येण्या जाण्यापासून, जेवणाची उत्तम सोय, राहण्याची उत्तम सोय, आणि लोकल साईटसीइंग फिरण्यासाठी जी गाडी अरेंज केली जाईल त्यांच्यातर्फे ती सुद्धा अगदी या पॅकेजमध्ये इन्क्लूड आहे. आता 50 जणांची आपल्याला गरज आहे, त्यापैकी 10 जण ऑलरेडी डन आहेत. आता उर्वरित येत आहे ना, तर दिलेल्या नंबरवर नक्की संपर्क करा आणि तुमच्या लाडक्या भूषण गावडे सोबत वैष्णोदेवी, शिवखोडी, अमृतसर प्रवास एन्जॉय करा. 3 जूनला आपली ट्रिप निघणार आहे. याबाबतीत मी अजून तुम्हाला डिटेलमध्ये माहिती सांगेन पुढच्या व्हिडिओमध्ये. फक्त आतापर्यंत लक्षात ठेवा, 3 जून 2026 रोजी कोणती ट्रिप? आपली वैष्णोदेवी, शिवखोडी, अमृतसर. पॅकेज किती? 10,499 रुपयामध्ये. आपण कुठे कुठे फिरणार, कोणत्या ठिकाणी फिरणार, हॉटेल कोणते असतील, आणि अतिशय महत्त्वाचं या पॅकेजमध्ये काय काय इन्क्लूड आहे आणि काय काय एक्सक्लूड, ते तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये आरामात सांगणार. आता पुन्हा मात्र थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये. इथेच लवकरच भेटू नवीन प्रवासामध्ये. आता आपला नवीन प्रवास कधी होईल, केव्हा होईल, तर तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल, पण थोडं जरा म्हणता उशीर लागेल. कारण पहिल्यांदा मी टुरिझम ऑर्गनाईज करतो आहे, त्यामुळे अटीतटीचा सामना असेल. पण टेन्शन घेऊ नका, भूषण गावडे आहे म्हणजे अल्प दरात कमी खर्चामध्ये तुमची ट्रिप होऊन जाईल. पहिली बॅच निघेल दिनांक 3 जून 2026ला, आणि आम्ही कुठे कुठे जाणार त्या बाबतीत देखील व्हिडिओ येईल. एकूण 50 जणांची आपली बॅच असणार आहे. कमीत कमी 30, मॅक्स टू मॅक्स 50 लोक. आता ते आम्ही कसं अरेंज करू, जे काय असेल ते मी तुम्हाला डिटेलमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेनच. पण आता मात्र काय करायचं आहे, भरपूर दिवसांनी आलेला व्हिडिओ तुमच्यापर्यंत आहे मंडळी. काय चुकलं माकलं असेल तर माफी असावी. टुरिझम चालू राहील, पण त्यासोबत आपले एसटीचे, रेल्वेचे व्हिडिओ देखील बॅक टू बॅक येत राहतील, पण थोडा वेळ लागेल. तुमच्या आशीर्वाद, तुमची कृपा राहिली तर नक्की आपले टुरिझम सक्सेसफुल होऊन जाईल. आणि त्यासोबत आपले रेल्वेचे, एसटीचे किंवा इतर जे बजेट ट्रिप आहेत विदिन महाराष्ट्र, ते देखील तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील. पण त्यासाठी काय करायचं आहे, आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, नाही आवडला तर डिसलाईक करा. भेटूया आता पुढच्या एका नवीन स्पेशल जर्नीमध्ये, स्पेशल प्रवासामध्ये. तोपर्यंत
भूषण गावडेसोबत प्रवास पहा आणि आता संधी मिळाली आहे त्याच्यासोबत प्रवास करा.